नमस्कार मंडळी, आमच्या ओळख विदर्भाची या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, आज आम्ही आलेलो आहोत नागपूर या जिल्ह्यात। नागपूर या जिल्ह्यातील प्रसिद्ध असं ताजबाग बघायला। ताजबाग ही जागा म्हणजे फक्त एक धार्मिक स्थळ नाही, तर ही श्रद्धा, शांती आणि इतिहासाचं साक्ष देणारं ठिकाण आहे। चला तर मग आपण या ताजबागचा सुंदर असा प्रवास अनुभवूया। नागपूरमधील ताजबाग हे सुफी संत ताजुद्दीन बाबा यांच्या समाधीमुळे जागतिक असं प्रसिद्ध पावलेले एक पवित्र स्थान आहे। येथे काही खास वैशिष्ट्ये आणि गोष्टी आहेत ज्या ताजबागला इतर धार्मिक स्थळांपेक्षा वेगळे करतात। या ताजबागची विशेष अशी माहिती सांगायची झालीच तर ताजुद्दीन बाबा हे 19व्या शतकातील सुफी संत होते, ज्यांना ताजबाबा म्हणूनही ओळखले जाते। लोकांना मानसिक शांती देणे, भक्तांच्या आजारावर उपचार करणे आणि भक्तांच्या मनातील प्रश्न सोडवणे असे अनेक अलौकिक चमत्कार त्यांच्या हातून घडले। त्यांच्या जीवनकाळात त्यांनी अनेकांना आध्यात्मिक मार्गदर्शन दिले आणि धर्म, जात यांच्या पलीकडे जाऊन त्यांनी मानवतेचा संदेश दिला। या ताजबागमध्ये असलेल्या समाधीचे बांधकाम हे सुफी शैलीतील आहे। या संपूर्ण क्षेत्रात भव्य मस्जिद, उद्यान आणि समाधीभोवती वर्तुळाकार असे रचनेने बांधकाम केलेले आहे। हा समाधी स्थळाचा परिसर शांत आणि आध्यात्मिक वातावरणासाठी ओळखला जातो। ताजबाग हे हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन आणि इतर धर्मीय लोकांसाठी उघडे आहे। विविध धर्मीय लोक इथे एकत्र येऊन प्रार्थना करतात, ज्यामुळे धार्मिक एकात्मतेचे प्रतीक म्हणून सुद्धा या ताजबागकडे बघितले जाते। असे म्हटलं जाते की बाबांच्या समाधीवर प्रार्थना केल्यानंतर भक्तांना मानसिक समाधान मिळतेच आणि त्यांच्या मनोकामना सुद्धा पूर्ण होतात आणि याच अनुभवांमुळे अनेक भक्त इथे वारंवार येत असतात। मित्रांनो, आम्ही विदर्भातील अशाच गोष्टी दाखवत असतो। आपण विदर्भातील कोणत्या जिल्ह्यातील आहात आणि तुमच्या जिल्ह्यातील आम्ही कोणत्या गोष्टी दाखवायला हव्यात या कमेंट करून आम्हाला नक्की कळवा। या ताजबाग परिसरातील मस्जिद सुद्धा खूप प्रेक्षणीय आहे। दर्गा परिसरातील शांततेमुळे येथे भक्तांना आत्मशांततेचा अनुभव येतो। दरवर्षी या ताजबागमध्ये ताजुद्दीन बाबांचा उर्स उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा होतो। या उर्सच्या वेळी भारताच्या कानाकोपऱ्यातून आणि परदेशातूनही लाखो लोक या ताजबाग या ठिकाणी भेट देत असतात। या उर्समध्ये कव्वाली, धार्मिक चर्चा आणि सामाजिक कार्यक्रम यांचे आयोजन केले जाते। ताजबाग हे फक्त धार्मिक स्थळ नसून निसर्गानेही परिपूर्ण आहे। येथे सुंदर बागा, फुलझाडे आणि शांत वातावरण आहे, जे भक्तांसाठी वेगळाच अनुभव देते। दररोज ताजुद्दीन बाबांच्या समाधीवर विशेष अशी पूजा आणि अकीदत अर्पण केली जाते। जेव्हा भक्त दर्शनासाठी येतात त्यावेळी प्रार्थनेसाठी विशिष्ट अशी वेळेची सोय सुद्धा केलेली असते। रोज सकाळी 6 ते रात्री 9 या वेळेत ताजबाग दर्शनासाठी खुले असते। असे म्हटले जाते की ताजुद्दीन बाबा लहानपणीच आध्यात्मिकदृष्ट्या प्रगल्भ होते। त्यांनी अनेक वेळा भक्तांना त्यांच्या भविष्याबद्दल अचूक असे मार्गदर्शन केलेले होते। मानसिक समाधान, भक्तीचा अनुभव आणि शांतता मिळवण्यासाठी हे स्थान उत्तम आहे। धार्मिक श्रद्धेसोबतच ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाचे सुद्धा इथं दर्शन घडते। मित्रांनो, ताजबागला भेट देऊन खरंच आम्हाला खूप चांगला अनुभव आला। इथली शांत वातावरण आणि भक्तांची श्रद्धा, इतिहासाची जोडलेला हा खूप सुंदर असा खरोखरच प्रेरणादायक असं स्थळ आहे। तुम्ही कधी इथं आला आहात का आणि आले असेल तर तुमचा अनुभव आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा। मित्रांनो, हा होता आज आमचा ताजबागचा व्लॉग। आपणाला हा व्लॉग कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून त्याचा अभिप्राय आमच्यापर्यंत नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि या चॅनलवर जर पहिल्यांदा भेट दिली असेल आणि विदर्भातील गोष्टी बघण्याची आवड असेल या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुन्हा एकदा कुठल्या तरी विदर्भाच्या नवीन स्थळासह। तोपर्यंत काळजी घ्या, आनंदित रहा। धन्यवाद।